नमस्कार मंडळी, प्रभात मीडिया प्रस्तुत महाराष्ट्राची महानिवडणूक या चर्चासत्रासाठी आपणा सर्वांचं स्वागत आहे। या चर्चासत्राच्या चौथ्या भागामध्ये आपणा समवेत आहेत राशीन आणि परिसरातील महायुतीचे पदाधिकारी, त्याचबरोबर मित्रपक्षांची काही पदाधिकारी आपणा समवेत या महाचर्चासत्रासाठी उपस्थित आहेत। तर सुरुवातीला आपण त्यांची ओळख करून घेऊयात। माझ्या समवेत आहेत भाजपाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष मान्य श्री एकनाथराव धोंडे, त्याचबरोबर मान्य पै शिवाजीराव काळे जे राशीनचे शहराध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे मान्य श्री तात्यासाहेबजी माने जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, भटके विमुक्त आघाडीचे ते काम पाहतात भाजपच्या। त्याचबरोबर माझ्या समवेत आहेत मान्य श्री शोएब काका काजी जे भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव आहेत। त्याचबरोबर माझ्या समवेत आहेत माननीय डॉक्टर विलास राऊत, यांचं देखील सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं नाव आहे, सोबत ते भाजपसोबतही काम करतात। त्याचप्रमाणे माझ्या समवेत आहेत माननीय सद्दामजी काजी जे अजित पवार गट जो की मित्रपक्ष आहे महायुतीतला, त्याचे ते राशीनचे शहराध्यक्ष आहेत। त्याचप्रमाणे मान्य पांडुरंगजी भंडारे हे देखील भाजपाचे तालुका सरचिटणीस उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे मान्य सुनीलजी काळे हे देखील भाजपाचे तालुका सरचिटणीस आहेत कर्जत तालुक्याचे। त्याचप्रमाणे मान्य दत्ता आबा गोसावी हे एक भाजपमधलं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे आणि राशीन परिसरामध्ये त्यांचं भाजपला म्हणजे वृद्धिंगत करण्यामध्ये एक मोठं योगदान आहे। मान्य नितीनजी साळवे जे मित्रपक्ष महायुतीतले आरपीआय आठवले गटाचे राशीन शहराध्यक्ष आहेत। तर सुरुवात करूयात या चर्चासत्राला पहिल्या प्रश्नाने। पहिला प्रश्न असा आहे की यंदाच्या निवडणुकीमध्ये, महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुकीमध्ये आपणा सर्वानुमते कोणाचं सरकार सत्तेत येईल असं वाटतं? सर्वानुमते एक मोठ्या आवाजामध्ये तुम्ही सांगू शकता। महायुतीचं सरकार सत्तेत येईल। एकंदरीत तुम्हा सर्वानुमते महायुतीचं सरकार सत्तेत येईल। तर कर्जत जामखेडचा विचार केला असता सध्या राम शिंदे जे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये आहेत रोहितदादा पवार जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। तर या दोघांमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये कोणाचं पारडं जड ठरेल असं तुम्हाला वाटतं? प्राध्यापक राम शिंदे हे महायुतीचे उमेदवार आहेत। प्रामुख्याने गेल्या पंचवार्षिकमध्ये 2019ला जो नवीन पॅटर्न आला आहे ते बारामती पॅटर्न, त्या बारामती पॅटर्नने भूलभुलैया कर्जत जामखेडमध्ये केलं आणि शिंदे साहेबांचा पराजय झाला। पण खऱ्या अर्थानं ह्यावेळेस जे भूमिपुत्र गेले 2.5 वर्षामध्ये विधान परिषदेवरती ज्या साहेबांची निवड झाली आणि खऱ्या अर्थानं जो मागचा जो बॅकलॉग 2.5 वर्षाचा, ज्या 2.5 वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी जे काम करणं अपेक्षित होतं की या मतदारसंघामध्ये जनसुविधा ज्या योजना आहेत कुठल्याही योजनेवरती काम नाही केलं, फक्त चॉकलेट बिस्किट यावरती गेल्या पंचवार्षिकमध्ये निवडणूक केली आणि ह्या पंचवार्षिकमध्ये आता त्यांनी आणली कंपास, मोकळी कंपास। खऱ्या अर्थाने विकासावरती ज्यावेळेस व्हिजन होतं ते विकासावरती बोलणं योग्य आहे, पण ते विकासावरती बोलत नाहीत। माझा सवाल आहे की 2.5 वर्षामध्ये ज्यावेळेस आमदार साहेब, माझा मुद्दा काय, पारडं कोणाचं जड ठरेल? राम शिंदेंचं। राम शिंदेंचं। तुमचं मत काय? रामजी शिंदे साहेब 100% राम शिंदे। राम शिंदे आणि भारतीय जनता पार्टी संपूर्ण राज्य आणि कर्जत जामखेड मतदार भूमिपुत्र। आपलं काय मत आहे मित्रपक्ष म्हणून? रामजी शिंदे साहेब। राम शिंदे साहेब। तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारतो, यंदाच्या निवडणुकीमध्ये राम शिंदेंना रोहितदादा आव्हान देऊ शकतात का? काय वाटतं आवाज? नाही, कशावरून? काम तेवढीच ना साहेबांची, त्यामुळे देऊ शकत त्यांचं कामच नाही ना, पुढच्या उमेदवारच काहीच काम नाही तुमचं एकंदरीत मध्ये। तुम्हाला काय वाटतं? तुम्ही 5 कामं दाखवा ना राशीनमध्ये की ही कामं केलीत, आम्ही सांगतो किती कामं केली साहेबांनी ते। तुम्हाला काय वाटतं? रोहितदादा राम शिंदे साहेबांना आव्हान तर देऊ शकतच नाहीत, परंतु ते जनतेला उत्तर द्यायला मतदारसंघामध्ये सुद्धा उपस्थित नाहीत। आणि निवडणुकीच्या काळामध्ये ते मतदारसंघ सोडून बाहेर फिरत आहेत। याचं कारण एकच आहे की त्यांना या जनतेला जी निवडणुकीपूर्वी ज्या गाजर दाखवलं होतं, ज्या अपेक्षा वाढवल्या होत्या लोकांच्या,
त्यामध्ये त्यांच्या अपेक्षाभंग झालेला आहे जनतेचा, त्यामुळं ते राम शिंदेंना आव्हान कसं ठरू शकत नाहीत. तुम्ही हा मुद्दा कशा प्रकारे पटवून देऊ शकता? रोहितदादा बाहेर कशामुळे फिरतायत, कारण की ते दुसरा मतदारसंघ शोधतायत आत्ता, कारण की आता ते त्यांचा पराजय त्यांना दिसू लागला आहे कर्जत जामखेडमध्ये, आणि एकदा राम शिंदे आमदार झाले तर त्यांचा इथला करेक्ट कार्यक्रम करून करणार आहेत राम शिंदे साहेब. त्याच्यामुळे ते बाहेर गावी का फिरतायत की दुसरा मतदारसंघ बघतात असाच, कारण की तिथं बी गंडवागंडवीत त्यांना पुढच्या पंचवार्षिकला उपयोग येईल, त्याच्यामुळं ते बाहेर जिल्ह्यात. एकंदरीत असा आरोप आहे की इथे ते आव्हान तर देऊ शकतच नाहीत, परंतु त्यांना असं जाणवतंय की इथून ते निवडून येऊ शकत नाहीत, त्यामुळे ते दुसरा मतदारसंघ शोधतायत. खात्रीशीर तुम्ही खात्रीशीर 100% ते त्याच्यामुळेच बाहेर फिरत आहेत. आणि काय बोलले होते की मी मतदारसंघात फिरणार नाही, काय करतायत तिकडंच फिरतायत ना. बाहेर जिल्ह्यात कशामुळे फिरतायत की बाबा कर्जत जामखेडसारखी भोळी भाबडी लोक मला दिसत आहेत का? गेल्या पंचवर्षीला काय आश्वासन दिले होते त्यांनी? हां, त्या मुद्द्याकडे जाणारच आहे मी, पण एकंदरीत ते आव्हान देऊ शकत नाही, त्याच्यामुळे तर बाहेर पळतायत ना. विलाजी, तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम मी आपल्या प्रभात चॅनलचं आभार मानतो आणि माजी मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचंही आभार मानतो की आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आज आपल्या चॅनलला बोलायची संधी मिळाली. आपला प्रश्न असा आहे की आपण राम शिंदे साहेबांचं पारडं जड का आहे? तर खऱ्या अर्थाने ज्यावेळेस राम शिंदे साहेब आमदार झाले आणि आमदार झाल्यापासून कर्जत जामखेडची ही दुष्काळी ओळख होती. कर्जत जामखेडची दुष्काळी ओळख पुसण्याचं काम जर कोणी केलं असेल आणि कुकडीचं पाणी का आणण्याचं काम कोणी केलं असेल तर प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनी केलेलं आहे. तसेच जरी त्या काळात राम शिंदे साहेब आमदार होते आणि राज्यामध्ये सरकारसुद्धा नव्हतं, तरीसुद्धा राम शिंदे साहेबांनी अनेक आंदोलन, कलेक्टर ऑफिसपर्यंत आंदोलनं केली. त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्या शासनालासुद्धा त्यांनी भाग पाडलं कुकडीचं पाणी आणण्यासाठी आणि कर्जत जामखेडच्या नागरिकांना या ठिकाणी कुकडीचं पाणी मिळालं. त्याच्यानंतर 5 वर्षामध्ये ज्यावेळेस पुन्हा भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस राम शिंदे साहेब आमदार झाले, मोठ्या मताधिक्याने कर्जत जामखेडकरांनी निवडून दिलं आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेस राम शिंदे साहेबांनी कर्जत जामखेडची दुष्काळी ओळख पुसली. त्याचं कारण असं, त्यावेळेस राम शिंदे साहेबांना जवळपास 7-8 खात्यांचा कार्यभार मिळाला आणि त्या खात्याच्या माध्यमातून त्यांच्याकडे जे जलसंधारणाचं खातं होतं त्या जलसंधारणाच्या खात्याच्या माध्यमातून त्यांनी कर्जत जामखेडमध्ये जलसंधारणाची कामं केलीच, अनेक बंधारे केली, अनेक शेततलावं दिली, मोठमोठी तळी केली. कामांचा आपण पाडा वाचणारच आहोत, पण एकंदरीत तेच सांगतो. आणि आता साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते काम केलं. आपला प्रश्न असा आहे की बाबा जड का पारडे, आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी ते काम केलं आहे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून. आणि आज विरोधी आमदार काय करतात, फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुलवाबुलवी करतात. राम शिंदे साहेबांनी खऱ्या अर्थाने काम केलं आहे, त्याच्यामुळे राम शिंदे साहेबांचं पारडं ह्या मतदारसंघात जड आहे आणि राम शिंदे साहेबच निवडून येणार आहेत. धन्यवाद. शिंदेंना रोहितदादा आव्हान देऊ शकत नाही असं तुमचं सर्वांचं मत आहे. दुसरा प्रश्न असा आहे की शेतकरी, कामगार आणि संबंधित जो वर्ग आहे या वर्गाला राम शिंदेंबद्दल आपल्या मतदारसंघामध्ये सकारात्मकता आहे का असं तुम्हाला वाटतं का? कारण मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या काळामध्ये लाईटची परिस्थिती अतिशय दयनीय होती. डीपी जळाली तर अक्षरशः बायकोच्या गळ्यातले डाग घाण ठेवून ती डीपी आणावं लागत होती स्वखर्चाने. दर 3 महिन्याला लाईट बिलांची वसुली होत असायची आणि लाईटची परिस्थिती अतिशय कमी व्होल्टेजने मोटर जळण्याचं प्रमाण अतिशय जादा होतं. ज्यावेळेस राज्यामध्ये सत्तापलट झाली आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, राम शिंदेसाहेब विधान परिषदेचे आमदार झाले, त्यावेळेला लाईटची परिस्थितीमध्ये सुधार झाला. आता तर शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात आलेली, त्याबरोबर सौर पंपांचं वाटपसुद्धा शासन करतं आहे, सोलर प्लॅन्ट शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसवतं आहे. त्यामुळं अतिशय शेतकरी आणि याच्याबरोबरच नमो किसान योजना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत. जे गोरगरीब शेतकरी होते ज्यांचं बँकेमध्ये खातंसुद्धा नव्हतं, अशा गोरगरीब शेतकऱ्यांची खाते उघडण्याचं काम या सरकारने केलं. राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर आज पैसे येत आहेत. त्यामुळं या शेतकऱ्यांना शिंदेसाहेबांविषयी आणि भारतीय जनता पार्टी मित्रपक्षांविषयी अतिशय सहानुभूती आहे. मी पण एक शेतकरी आहे. मी 2014 पूर्वी स्वतःचा ऊस तोडून बांधावर टाकत होतो. 500 रुपये टनानं ऊस जात होता. ज्यावेळेस या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब झाले तेव्हा ऊसाला FRPचा कायदा करण्यात आला आणि त्यावेळेला ऊसाला चांगला बाजार मिळायला लागला, ऊसाचे 1 ठोक पैसे मिळायला लागले.
हे सगळं शेतकरी कदापि विसरणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना भारतीय जनता पार्टी आणि राम शिंदे साहेबांविषयी अतिशय सहानुभूती आहे. तुम्ही हा मुद्दा कसा पटवून देऊ शकता? 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस शिंदेसाहेब नंतर 2.5 वर्षानंतर म्हणजे ज्यावेळेस विधान परिषद निवडून आले त्यानंतरच कॅनलला पाणी यायला लागलं. पहिल्या 2.5 वर्षाच्या काळात त्यांच्या आघाडीच्या काळात पाणीच आलं नाही कॅनलला आपल्या भागामध्ये. हो, आपल्या भागामध्ये कुकडीच्या प्रश्नासंदर्भात हो, कुकडीला पाणीच आलं नाही. ज्यावेळेस शिंदेसाहेब विधान परिषदे निवडून घेतलं त्यांना त्यानंतरच पाणी यायला लागलं. नाही त्यांनी पुणे जिल्ह्याला पाणी पळवण्याचा घाट घातला होता विद्यमान आमदारांनी. आबा, तुम्ही याबद्दल काय सांगू शकाल आणखी? कुकडीच्या इतिहासात कधीच असं झालं नव्हतं की उन्हाळी अवतरण सुटलं नव्हतं. ते गेल्या 22ला झालं तर आपलं थेरवड तलाव कोरडा पडला होता. एवढं बोलू शकतो म्हणजे एकंदरीत सकारात्मकता आहे. मला एवढं सांगायचं की आत्ताच आबांनी सांगितल्याप्रमाणे इतिहासात पहिल्यांदा थेरोडी तलाव कोरडा पडला तो रोहित पवारांच्या काळामध्ये, आणि त्यानंतर राम शिंदे हे विधान परिषदेवर गेले आणि तत्कालीन त्यानंतर जे काय आवर्तन आहेत ते एकदम रेग्युलर, म्हणजे शेतकऱ्यांना जेव्हा पाहिजे तेव्हाच पाणी आलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा कायवाळा असणारा नेता हितला भूमिपुत्र तो राम शिंदे असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. शिवाजीराव, तुम्हाला मला प्रश्न असा आहे, तुम्ही अध्यक्ष आहात या भागाचे, तर तरुण वर्गाला आकर्षित करण्यामध्ये शिंदेसाहेब कितपत यशस्वी झाले आहेत? आता सध्या तर गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये रोहितदादांनी जे आश्वासनं युवक वर्गाला दिली होती आणि युवक वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला होता, त्याच्यानंतरची जी 5 वर्षाची त्यांचा कार्यकाळ बघितला तर रोहितदादांनी त्यांच्या कुठल्याही एकाही मुद्द्याला पूर्णत्वास नेलं नाही. आतापर्यंत जे झालं ते फक्त युवांचं नाव सांगून फक्त युवांना मिळलं पाहिजे, पण देण्याचा तर कुठलाच प्रयत्न झाला नाही. नोकऱ्या देऊ म्हणले, नोकरी तर कुठं त्यांनी स्वतः, मी म्हणतो MIDCचा विषय थोडा लांबला गेला, ठीक आहे ते होईल पुढं, पण त्यांच्या कारखान्यात आतापर्यंत भरपूर कर्मचारी आहेत, पण कमीत कमी 50% त्यांनी एक ही द्यायला पाहिजे होतं की बाबा 50% कर्मचारी कर्जत जामखेडमध्ये असावेत. कर्मचारी तर पाहिजेत. हो, पाहिजेत, साहजिकच. मग राशीनमधले किंवा कर्जत जामखेडमधले कर्मचारी तिथं का घेऊ शकत नाहीत ती, किंवा आतापर्यंत त्यांचे काय 5-50 PA आपल्या भागामध्ये काम करतात कर्जत जामखेडमध्ये, त्यातला एकही PA त्यांना आपल्या कर्जत जामखेडचा ठेवावं असं का वाटलं नाही? आणि जर त्यांना जर एवढाच युवकांचा कळवळा होता तर त्यांनी ते करायला पाहिजे होतं. पण माझा प्रश्न असा आहे की शिंदे साहेब या बाबतीत अग्रेसर आहेत का तरुणांना आकर्षित करण्यामध्ये? 100%. आता सध्याची परिस्थिती जी फसवाफसवी झाली आणि त्याच्या माध्यमातून जर आता सगळ्यांचा विश्वास आहे की शिंदेसाहेबच काही ते करू शकतात युवकांसाठी, कारण MIDCची आता त्यांनी मान्यता पूर्णच केलेली आहे. 1200 एकरात MIDC मंजूर पण झाली आणि ते थोड्या दिवसात काम पण सुरू होईल. MIDCचा प्रश्न निघाला, या संदर्भातच विचारतो की आता या प्रश्नावरती विद्यमान आमदार देखील श्रेय घेत आहेत, तर नेमकं वास्तव काय आहे? वास्तव असं आहे की अधिसूचना निघायच्या अगोदर MIDC मंजूर झाली, जे बोर्ड लावले होते विद्यमान आमदारांनी. मग आत्ता का रडत आहेत की पाटेवाडीची MIDC कुंबळीला नेली आणि मंजूर झाली, मग इकडे झाली ती ना, मग इकडे बी उद्घाटन करायचं ना त्यांच्या महाविकास आघाडीचं. गरजेचं बरोबर आहे ना. अधिसूचना निघायच्या अगोदर तुम्ही MIDC मंजूर झालंही म्हणताय मतदारसंघाच्या लोकाला, मग विधानसभेच्या पायऱ्यावर कशाला बसले होते तुम्ही? म्हणजे लोकांची भुलभुल आहे कोण करते ह्याच्यात उदाहरण आहे ना. तुम्ही काय म्हणते पाटेगावची MIDC मी मंजूर केली, ओके, मग खांडवी कुंबळीला कसं काय झाली MIDC राम शिंदेनी, आणि त्याची अधिसूचना बी निघली. उद्योगमंत्र्यांनी त्यांच्या फेसबुकला टाकलं, मुख्यमंत्रीची सही, उद्योगमंत्र्याच्या सहीनी लेटर. आता त्यांनी एक विशेषांक काढला सृजन, त्यामध्ये त्यांनी ते अंतर्भूत केलेले, तुम्ही पाहिलंही असेल MIDCच्या संदर्भामध्ये. आम्ही फक्त राम शिंदेची काम आमच्या मनामध्ये ठेवतो आणि समोरच्या आमदारांनी काम केलंच नाही तर ते बघण्यात काय अर्थ आहे? आता काल परवाचाच तुम्हाला किस्सा सांगतो. व्हॉट्सअप ग्रुपला ईदगाह मैदानला 5 लाखाचं 25-15मधून काम मंजूर झालेलं ते टाकलं, तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी टाकलं 7.5 लाख रुपयाचं, आणि त्याला मी वर्क ऑर्डर टाकली. म्हणजे असले ते बी गंडवागंडवी, त्यांचे कार्यकर्ते तर निवळ गंडवागंडवी करतात. विजन नसणारा माणूस म्हणजे रोहित पवार आणि खरा विजन असणारा माणूस म्हणजे राम शिंदे साहेब. विजनवरूनच आता प्रश्न मी विचारणारच होतो की राम शिंदेंमध्ये मतदारसंघाच्या विकासाचं व्हिजन दिसून येतं का? राम शिंदेच्या मतदारसंघामध्ये ज्यांना भरपूर युवकांचे सहकार्य आहेत त्यांना, आणि प्रथम सांगतो तुम्हाला, राम शिंदे शेतकऱ्याचा सालकऱ्याचा मुलगा असलेला
ते काय कारखानदाराचा मुलगा नाही. त्याच्यामुळं काय का त्यांनी काय बघा त्यांची गोरगरिबाची चेष्टा करू नये, किंमत करू नये. असा दुधाला सुद्धा शेतकऱ्याला बाजार अनुदान दिलेलं आहे, कांद्याला अनुदान दिलेलं आहे, कांद्याचे बाजारसुद्धा स्थिर आहेत. या सरकारने रामशिंदे साहेबांनी सुद्धा लक्ष देऊन शेतकऱ्यांचं केलेलं आहे. मला तात्यासाहेबांकडे जायचं आहे. तुम्ही हा मुद्दा कशा पद्धतीने पटवून देऊ शकाल? प्रश्न तुमचा आहे की शिंदे साहेबांमध्ये मतदारसंघाच्या विकासाचं विजन आहे का? शिंदे साहेबांकडे विकासाचं विजन असल्याशिवाय महाराष्ट्राचा यामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री केलं नव्हतं. का केलं होतं? विजन असणारा माणूस आहे. ह्या मतदारसंघामध्ये आपल्या कुसडगाव या ठिकाणी एक पोलीस दलाचं SRPचं कॅम्प आणलं. विजन आहे ना? आपल्या मतदारसंघामध्ये कृषी विद्यापीठ आणलं. हे स्वतःचं करू शकत होते, पण साहेबांनी कधी स्वतःचं केलं नाही. हे सरकारी आणलं. त्याचप्रमाणे ह्या मतदारसंघामध्ये जी काही MIDC आणलेली आहे, हे MIDC चांगल्या मोठ्या क्षेत्रामध्ये घेतलेली आहे. व्हिजन आहे. आणि म्हणून कर्जतची पाईपलाईन असन, राशींची पाईपलाईन असन, जामखेडची पाईपलाईन असन, कर्जतला जाणारा कुकडीचा कॅनेल असेल, हे काय जे व्हिजन आहे हे साहेबांकडे व्हिजन आहे. आणि म्हणून व्हिजन असणाऱ्या माणसाला निवडून दिलं पाहिजेत. आणि व्हिजन काय? आता ह्या दुसऱ्याकडे व्हिजन काय? एक व्हिजन, आता एक व्हिजन केलं त्यांनी, जिल्हा परिषदची शाळा सुधारवली. कुठली शाळा सुधारवली? एक मिरजगावची शाळा. आणि त्याच्यामध्ये काय कोणाला आणलं? एका भ्रष्टाचारी मंत्र्याला आणलं, दारू खात्याचा मंत्री, भ्रष्टाचारी मंत्री, आणि त्याच्या हाताने ते उद्घाटन केलं. तुम्हाला महाराष्ट्रात माणसं नव्हती? महाराष्ट्रात व्हिजन पाहिजेत ना. समोरच्या पार्टीकडे व्हिजन नाही आहे. आणि व्हिजन असणारा माणूस राम शिंदे आहे. इथं प्रत्येक गोष्टीवरती काम करणारा माणूस हा राम शिंदे आहे असं मला वाटतं. व्हिजन असणारा माणूस. तुम्हालाही बोलायचं आहे? व्हिजन म्हणजे काय? तर एक उद्दिष्ट ठेवून काम करणं म्हणजे व्हिजन. आपण उद्दिष्ट ठेवून काम करण्यालाच व्हिजन म्हणतो ना. तर एक ध्येय राहतं, कामाप्रती एक ध्येय राहतं. राम शिंदे साहेब ज्या वेळेला मंत्री झाले त्यावेळेला सगळ्यात आधी ह्या मतदारसंघाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी त्यांनी एक पंचवार्षिक आराखडा तयार केला की आपल्याला 5 वर्ष आपलं सरकार या राज्यामध्ये राहणार आहे, आपण मंत्री म्हणून काय काय करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जलशिवार योजना. अतिशय व्हिजन ठेवून त्यांनी बंधाऱ्यांच्या दुरुस्त्या, नवीन बंधारे, आपट बंधारे, ही जलसंधारणाची मोठ्या प्रमाणामध्ये कामं केली. त्याचबरोबर प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, खेडं, पाडं इथं जाण्यासाठी रस्ते नव्हते. शेतकऱ्याचा माल पिकला तर विकण्यासाठी, नेण्यासाठी तिथपर्यंत वाहनाची व्यवस्था होत नव्हती. अशा ठिकाणी राम शिंदे साहेबांनी एक व्हिजन ठेवून ह्या संपूर्ण मतदारसंघाचा एक आराखडा तयार केला. सगळे रस्ते प्लॅनमध्ये घेण्याचं काम केलं. जिल्हा परिषदेचे प्लॅन असतील, PWD खात्याचे प्लॅन. राज्यामध्ये सर्वोच्च रस्ते तयार करणारी यंत्रणा PWD आहे. त्या PWDमध्ये सगळे रस्ते प्लॅनमध्ये, जे गाड रस्ते होते, फुपाट्याचे रस्ते होते, ते रस्ते. या संदर्भात एक मुद्दा असा की दादांची एक पानंद योजना होती, त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? आता ते म्हणजे व्हिजन आहे का? पानंद दादांनी एक ट्रॅक्टर टाकायचा, 1 किलोमीटरचं बिल कार्यकर्त्याला काढून द्यायचं, तिथं एक हात जोडून फोटो लावायचा. मला वाटतं 2-4 ट्रक असले बोर्ड भरतेन, ट्रक भर बोर्ड भरतेन. ही काय व्हिजन आहे का? म्हणजे तुमचा असा आरोप आहे की दादांचे दादांची ही जी पहिल्या पावसातच ते व्हिजन वाहून गेलेलं आहे रोहितदादांचं. पहिल्याच पावसात व्हिजन रोहितदादांचं जे व्हिजन आहे पानंद रस्त्याचं, फक्त कार्यकर्त्यांचे घरं भरायचा कार्यक्रम केलेला आहे. कार्यकर्त्यांना फक्त खुश करण्यासाठी पाट्या लावण्यासाठी कार्यक्रम केलेला, हात जोडून पाट्या. आता मी इथून रोहितदादांचं व्हिजन फक्त एकच आहे, जाहिरातबाजी आणि युवकांची दिशाभूल करणे. आणि राम शिंदे साहेबांचं व्हिजन म्हणजे काम करून दाखवायचं, हे व्हिजन आहे. आता यातला एक उपप्रश्न आहे, पण अगोदर या प्रश्नावर बोलूयात आपण. आनंद रस्त्याविषयीचा तुम्ही मुद्दा काढला म्हणून सांगतो. माझ्या करपडेच्या परिसरामध्ये 5-6 बोर्ड लावलेले आहेत. रस्ता कुठं झालेलाच नाही. त्या रस्त्यांची पहिलीच आमदारांचा स्थानिक निधी असन किंवा 25-15 योजना असन, ह्या विविध योजनेमधून जे रस्ते झालेले आहेत तिथं बोर्ड लावले त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्या रस्त्याचे बिल काढले. याविषयी तक्रार मी ऑनलाईन आपली सेवा ह्या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार केली. पण ज्या वेळेला हे सरकार पडलं त्यांचं महाविकास आघाडीचं, तेव्हा माझी तक्रार खाली आली. तोपर्यंत तक्रारच खाली आली नाही. आणि 1 वर्षानंतर मुरुम आणि मातीच्या कामाला काय चॅलेंज करणार आहे की रस्ता केला होता का नव्हता?
हे सुद्धा करता आलं नाही. म्हणजे ही भ्रष्टाचारी व्हिजन आहे रोहित पवारांचं. असो काकासाहेब तुम्हाला काय बोलायचं आहे का या संदर्भामध्ये? नाही ते तुम्ही प्रश्न विचारले हसले ना तरी ते समजलं ना. नाही पत्रकाराचं काम हसणं आहे त्याबद्दल वाद नाही. माझा यातला त्यांचं व्हिजन तरुणांना काम द्यायचं असं वगैरे त्यांच्यासारखं चालू असतं. त्यांनी हळगाव कारखाना घेतला. त्या हळगाव कारखान्यावर तालुक्यातले किती लोक ठेवले त्यांनी? सगळे पहिले कामगार होते त्यांनी बाहेर काढले आणि बारामतीनं आणून कामगार ठेवले, ते जॉईंट केले. म्हणजे हे दिसून येतं वास्तव स्वरूपामध्ये. वास्तविक अशी परिस्थिती आहे. मगाशी एक मुद्दा यांनी उपस्थित केला होता की रोहित दादांचा जो विकास आहे हा फक्त कागदोपत्री आणि इव्हेंट बाजीपुरता मर्यादित आहे. हां, तर त्याबद्दल मला विलास यांना विचारायचं आहे, तुम्ही काय नेमकं याच्याबद्दल बोलू शकता? आता खरं सांगायचं म्हणलं तर रोहितदादा पवार साहेबांचं विकास आता मगाशी आमच्या शोएब काकांनी सांगितलं की MIDC बाबतचा विषय. तर रोहितदादांनी MIDC मंजूर कुठं केली? विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आणि मंजुरी मिळू असं म्हणलं की कार्यकर्त्यांना इकडं वाटलं की MIDCला मंजुरी मिळली. पण खऱ्या अर्थाने राम शिंदे साहेबांनी MIDC मंजुरीसाठी जे कागदपत्र असते, जी त्याची प्रमा असते ती इकडं टाकली आणि त्यानंतर ती MIDC मंजूर झाल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु हे आत्ताचे जे आमदार आहेत यांचे कार्यकर्ते आणि हे आमदारच एवढे पटाईत आहेत सोशल मीडियाला की यांनी सोशल मीडिया केला की खालचे त्यांचे कार्यकर्ते असे पटापट धावत येतं का नाही. आता मी जास्त काय बोलत नाही, पण एवढे धावतात की त्यांना वाटतं आमचं काम सगळं मंजूर झालं आणि हे कुठंतरी अडतापाया घालतात. असं काही नाही. हे आमदार फक्त सोशल मीडिया आणि भूलभुलैया आहे. त्याच्यामुळे हे भूलभुलैयाचं पार्सल यंदा कसल्याही परिस्थितीत बारामतीला जाणार आहे आणि इथून पुढं सोशल पार्सलचाही मुद्दा आलाय, मला त्याच्यावरही बोलायचं. सगळे मुद्दे ऑटोमॅटिकच येतात. इथं आम्ही काही टीका वगैरे असं काही जास्त करत नाही, परंतु त्यांनी काहीच काम केलं नाही. त्याच्यामुळे हे कशासाठी ठेवायचं इथं? हे ठेवण्याचं कारण सुद्धा नाही. सोशल मीडियात विकास असतो का? कोणत्या आमदारी महाराष्ट्रामधल्या कोणत्या आमदारांनी सोशल मीडियासाठी विकास केलेला आहे? हां, इकडे राम शिंदे साहेब आमचे खऱ्या अर्थाने काम करतात. खऱ्या अर्थाने जनतेची तहान भागवली, भूक भागवली. त्यांना सगळे सर्वतोपरी सहकार्य करण्याचं, मदत करण्याचं काम राम शिंदे साहेबांनी केलेलं आहे. ह्या आमदारांनी काय केलेलं आहे? खरं तर असे हे भावना अशा उफाळून येतात की कसल्याही परिस्थितीत, आणि मतदारसंघातील नागरिकांना या निमित्ताने मी सांगतो की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला हे पार्सल पाठवायचे, कसल्या प्रकारे आपल्याला हे पार्सल ठेवायचं नाही. आणि हे पार्सल साहेबांनी तेच सांगितलं आहे ज्या दिवशी प्रचाराचा नारळ फोडला, हे हातगुंड्यावर आहे आणि हे हातगुंड्यावरचं पार्सल असंच टाकून द्यायचं. बस एवढंच. तात्यासाहेब तुम्हालाही बोलायचं होतं. मला एवढं सांगायचं, जाहिरातबाजीबद्दलच आपला विषय चालला आहे की बाबा जाहिरातबाजी म्हणजे काय ते. या मतदारसंघामध्ये जी काही जाहिरात चालू आहे ह्या मतदारसंघाच्या भूमिपुत्रांना बिडूक केलं गेलं. ह्या मतदारसंघामध्ये वेगवेगळे पोस्टर लावले गेले, बेडकाचे पोस्टर लावले, सुपारीबाज पोस्टर लावले, टोपीबाज पोस्टर लावले. म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये जाहिरात कोणी केली? ह्या छत्र्या कोणी आणल्या? हे जी काय पोस्टरबाजी केली म्हणजे पोस्टरबाज आमदार आहे. हा आमदार विकासाचा आमदार नाही. इथल्या भूमिपुत्रांना नावं ठेवणारा माणूस हा आमदार इथला होऊ शकत नाही. ह्याचा जो आजचा जो मतदारसंघामधला जो पत्ता आहे तो बारामतीचा आहे. स्टॅम्प कुठं घेतले? बारामतीमध्ये. तिथले म्हणजे सूचक अनुवादक पार जणू काही सगळं तिकडलंच. म्हणजे फॉर्म भरायला सुद्धा आईसाहेब, बापसाहेब, ताईसाहेब, इथले जनतेचं इथलं कोणी कर्जत जामखेडमधली जनता आहे का नाही सोबत? ह्यांना फक्त इथल्या लोकांचा वापर करायचा आणि फक्त जाहिरात करायची. जाहिरातमध्ये कर्जत जामखेडची सगळ्यात जास्ती बदनामी ह्या मतदारसंघामध्ये ह्या आमदारांनी केलेली आहे. म्हणून ह्या आमदार जाहिरातबाज आमदार आहे. प्रत्येक गोष्टीवर जाहिरात. साधी तुम्ही कंपास दिली त्याच्यावरती जाहिरात. एक पुस्तक छापलं अंकल्पीमध्ये स्वतःच्या नावाचा धडा छापला, तो बी चुकीचा. म्हणजे चुकीचा संदेश ह्या मतदारसंघामध्ये इथल्या युवा वर्गावरती चाललेला आहे. म्हणून ह्या जाहिरातबाज आमदाराला माझं मत आहे की त्यांनी दुसरी एखादी कंपनी काढावी, जाहिरात कंपनी एखादी काढावी आणि मोठं एक प्रोडक्शन करावं आणि जाहिराती महाराष्ट्रभर जाहिराती करावेत आणि एखादा मतदारसंघ तिकडे दुसरीकडे निवडावा आणि कर्जत जामखेडचा विषय सोडून त्यांनी दुसरीकडे काम करावं. इथली जनता फार हुशार आहे. इथल्या जनतेला भूलभुलैया करू नये आणि इथल्या मतदारसंघामध्ये भूलभुलैया करून चुकीचा संदेश या मतदारसंघामध्ये पसरू नये. आणि म्हणून राम शिंदे हे 1 नंबर मतांनी निवडून येतील. आबा तुम्हालाही बोलायचं आहे? मला ते MIDCच्या विषयी बोलायचं होतं. त्यांनी ज्यावेळेस त्या मिटिंगचे अधिकारी आले होते त्या मिटिंगला मी पण होतो. तर आम्ही असा मुद्दा उपस्थित केला व MIDCला जागा कशी पाहिजे, तर ती एकदम सपाटीची पाहिजे म्हणले. तर मग तुम्ही ती वाघनळी बघितली का? खंडाळ्याचं बघितले का? ते
कशी जागा आहे तिथं? ती एकदम म्हणजे खडकाळचं चढ उताराची जागा आहे. तशी जागाच लागली नव्हती, पण ह्यांना 1-2 इलेक्शन काढायची होती त्याच्यावर, त्या भांडवलावर, बाकी काय नव्हतं विषय. म्हणजे फक्त वेळ मारून न्यायची होती असं तुम्हाला न्यायची होती त्यांना. तशी जागाच नाही ना उपलब्ध. तुम्ही ते वाघनळी बघितली का? वाघनळीचा रस्ता बघितला का? पाहिलेला आहे. खंडाळ्याचं बघितलं कसं आहे ती? मग तशी जागाच लागत नव्हती ना त्यांना. पण त्यांना आपल्या आयसाहेबाच्या नगरीमध्ये लबाड बोलून चालणार नाही. आपला शासकीय रुग्णालय असेल राशींचं, काल परवा ते तिकडे प्रवेश केलेले माणसं त्या रुग्णालयाच्या उद्घाटनाला होते. तेच आज शिंदेसाहेबाच्या कामाच्या बाबतीत बोलतेत. काय केलं शिंदेसाहेबांनी काम हे त्यांनी डोळ्यांनी बघावं ना, जनतेने बी पाहिलं ना, राशींच्या जनतेने. हे रुग्णालय कसं झालंय, आपल्या तालुक्यात नसणारं रुग्णालय राशीनला झालंय. मग 5 वर्षात आमदारांनी लक्ष देऊन त्या रुग्णालयात कामगार भरती करावं होते, लोकांना सोय देऊ होती, का देऊ शकले नाही ती. आणि उद्घाटनाला शिंदेसाहेबाचं काम असताना उद्घाटनाला राजेश टोपे आणले त्यांनी, रातचं पहाटेच्याला उद्घाटन केले, करता आलं नाही त्यांना. म्हणजे एकंदरीत तुमचा असा आरोप आहे की जी कामे राम शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये मंजूर झाली होती त्या कामांचं श्रेयवाद घेण्यामध्ये रोहित पवार आघाडीवर आहेत. 100% हो, म्हणजे सर्वानुमते यामध्ये. हां, माझ्या करपडी गावात पाझर राम शिंदेसाहेब जलसंधारण मंत्री असताना 2 पाझर तलाव मंजूर झाले. त्यातलं एक पाझर तलावाचं काम पूर्ण झालं, दुसऱ्याचं काम चालू होतं. त्यावेळेस इलेक्शन झालं आणि राम शिंदेसाहेबांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर रोहित पवार गावामध्ये आले आणि राम शिंदेसाहेबांनी केलेल्या पाझर तलावामध्ये येऊन त्यांनी जलपूजन केलं. ठीक आहे, इथपर्यंत मी योग्य मानतो. हा शासकीय तलाव आहे, त्यांनी जलपूजन केलं तरी काही हरकत नाही. परंतु जलपूजन करून झाल्यावर ते भाषण करताना म्हणाले की राम शिंदेंनी काय केलं. म्हणजे किती खोटं बोलतात. ज्या पाझर तलावाचं उद्घाटन रोहित पवारांनी केलं त्या ठिकाणी येऊनच म्हणतात राम शिंदे साहेबांनी काय केलं. म्हणजे हेच खोटं बोलतायत ती. आपल्या गावाच्या कडेचा वाडा असन, त्याच कार्यकर्त्यांनी काल परवा गेलेल्या त्याच कार्यकर्त्यांनी गाव वाडा आपला रुंद केला, तरी त्यांनी काय उठिलं, राम शिंदेनी काय केलं आपल्या गावासाठी. प्रत्येक गावाच्या वाड्यावर बांधारे नाणे असन, हे आपले म्हणजे आपल्या परिसरातील एकंदर असन, भांबोऱ्याचे वाडा असन, ते परिसर भरपूर अडवलेलं पाणी, आपलं पाणी सगळं पाऊस झालेलं पाणी नदीला जात होतं. टिपका आपल्याला राहत नव्हता. ह्या टायमाला पाणी आपल्याला राहत नव्हतं. आज प्रत्येक बांधारे फुल झाले, शेतकऱ्याला भरणं करता येतंय, पिकं घेता येतात, हे शेतकरी समाधान आहेत. माझा नितीनजींना प्रश्न आहे स्पेशली. तुम्ही मित्र पक्षात म्हणून काम करताय महायुतीसोबत, तर राम शिंदे साहेब हे समविचारी संघटना पक्ष असतील किंवा त्या संघटनेचे नेते पदाधिकारी असतील यांची मतं विचारात घेतात का? 100% घेतात. आणि आम्ही पण कार्यकर्ते त्याची जाणीव ठेवतो. आणि आठवले साहेबांचं पण काम आहे, साहेबांना पण मंत्रिपद दिलेलं आहे, त्या माध्यमातून समाजाची पण बरीचशी कामं होतात, झालेली आहेत. त्यामुळे आम्हाला विचारात घेतात आणि म्हणूनच आम्ही सोबत आहोत. तर याला अनुसरूनच प्रश्न असा की महायुती सरकारमध्ये जे मित्र पक्ष सहभागी आहेत त्यांचा आपल्या मतदारसंघापुरता विचार जर केला तर राम शिंदे साहेबांना कितपत फायदा दिसून येईल? मला एवढं सांगायचं आहे की महाविकास आघाडीमध्ये जी काही मित्रपक्ष आहेत ते मित्रपक्ष RPI असेल, शिवसेना, शिंदेसाहेबांची शिवसेना असेल महायुतीमध्ये, आणि राष्ट्रवादी गट, अजितदादा गट असेल, जी काही सर्वच पक्ष आहेत किंवा मातंग समाजाचे काही सगळे संघटना आहेत, दलित संघटना आहेत, या सगळ्या ज्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटनेचा पाठिंबा राम शिंदेंना आहे. आणि खऱ्या अर्थानं इथल्या भूमिपुत्राच्या पाठीमागे आहेत. कारण की इतर जो आमदार आहे तो आमदार जो आहे तो 5 वर्षामध्ये कुठल्याही संघटनेला, कुठल्याही पक्षाला, कुठल्याही गटातल्या नेत्याला काही कवडीची किंमत, त्यांच्या स्वतःच्या जवळच्या माणसाला किंमत दिली नाही, तर बाकीच्या संघटना पक्ष तर बाजूलाच राहिले. तुम्ही एकंदरीत आरोप करताय त्यांच्यावर. तर माझा तर आरोपच आहे. कारण की कुठल्या संघटनेचा आज पदाधिकारी त्यांच्यासोबत दाखवा. ते म्हणजे आज जे आहेत ते फक्त असे म्हणजे काहीतरी भीतीपोटी उभा केलेले लोक आहेत. असे स्वयंभू आम्ही जे बोलतोय, आम्ही स्वयंभू बोलतोय, कोणाच्या भीतीपोटी बोलत नाहीत. आम्ही स्वयंभू संघटनेमध्ये कामं करतो. संघटनेमध्ये गेले 20 वर्ष आम्ही काम करतो. 20 वर्षामध्ये काम करणाऱ्या माणसाला कधी तुम्ही जवळ घेतलं का? आज कोणती लोक आहेत तुमच्याजवळ? कुठल्या समाजाची लोक जवळ आहेत तुमच्या? तुम्ही फक्त जातीवाद करता, तुम्ही करता, आम्ही नाही करत.
तुम्ही आजपर्यंत कुठल्या संघटनेला जवळ केलं, संघटनेला मदत केली असं कुठंही दाखवा. 5 वर्षात रोहितदादांनी कुठल्या संघटनेला मदत केलेली दाखवा. आत्ता तुम्हाला अण्णाभाऊ साठेंचं स्मारक दिसलं, आत्ता तुम्हाला मातंग समाजाच्या लोकांना अण्णाभाऊ साठेंच्या घराला म्हणजे घरी जाऊन या म्हणजे आत्ता दिसलं तुम्हाला इलेक्शनला 5 वर्षांनी. ह्याच्या आधी तुम्हाला अण्णाभाऊ साठेंचं घर दिसलं नाही. ह्याच्या आधी 60 वर्ष झाले. 60 वर्षात शरद पवार साहेब राजकारण करतायत, समाजकारण करतायत. मग अण्णाभाऊ साठेंचं गाव आज दिसलं तुम्हाला 5 वर्ष म्हणजे ह्या पंचवार्षिकमध्ये दिसलं शेवटच्या क्षणी. मग आत्ता तुम्ही मतदारसंघातले लोक मातंग समाजाच्या लोकांना सांगताय की आम्ही अण्णाभाऊ साठेच्या कुटुंबाला मी मदत केली आणि तुम्ही पाहून या. हे 60 वर्ष का केलं नाही माझा सवाल आहे. तुम्ही हा मुद्दा कशा प्रकारे पटवून देऊ शकता? खरं तर राम शिंदे साहेब यांनी महायुतीचे जे घटक पक्ष असतील, राम शिंदे साहेबांनी विरोधी पक्षातील नेत्यांना सुद्धा कधी अशी अपमानास्पद किंवा दुरापस्त वागणूक दिली नाही. महायुतीतले घटक पक्ष तर हे आपले इथं कोणताही कार्यकर्ता असेल, कोणताही नेता असेल, त्याची राम शिंदे साहेबांनी पुरेपूर त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळंच आज सर्व समाज असेल, सर्व घटक पक्ष असतील, आज सर्व राम शिंदे साहेब यांच्याबरोबर हटलेले आहेत. आणि येत्या आत्ताच्या 13 तारखेला माननीय रामदासजी आठवले साहेब यांचीसुद्धा आता या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये 12 तारखेला सभा आहे. तर आठवले साहेब सारखा नेतासुद्धा शिंदे साहेबांच्या एका याच्यावर येतात, सभा करतात, ते त्यांचे सर्व कार्यकर्ते काम करतात. याचा अर्थ असा की साहेबांनी कधीही कोणाला दुजेपणाची वागणूक दिली नाही. याचा उलट जर आपण विचार केला तर पुढच्या आमदारांनी महायुतीतले त्यांच्या पक्षातील नेते ज्यांनी त्यांना आमदार केलं त्यांनासुद्धा त्यांनी स्टेजची जागा दिलेली नाही, त्यांना खाली जागा दिली समोर. मला त्या प्रश्नाकडे जायचंच आहे. हे सर्व बोलत असताना हा सर्व घटनाक्रम त्या आमदारांनी इतका छळ केला आहे मतदारसंघाचा, मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा, नेत्यांचा, की हे ॲटोमॅटिकच हे येतं आहे. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाला आमच्यातला कुठलाही कार्यकर्ता सहजतेने उत्तर देतोय. काकासाहेब, तुम्ही अल्पसंख्याक आघाडीचं काम पाहताय भाजपच्या, तर तुमचं काय मत आहे? सर्व समाजातल्या घटकांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व म्हणजे राम शिंदे साहेब. आता इथं जेवढे कार्यकर्ते बसलेत ना, सगळे सर्वसामान्य घरातील म्हणजे फाटक्या तुटक्या कार्यकर्त्यांना कसं उभं करायचं ते राम शिंदे साहेबांकडून शिकायचं आहे. म्हणजे एवढं असं सुजलाम सुफलाम नेतृत्व म्हणजे राम शिंदे साहेब. त्यांना त्यांच्या परिस्थितीची जाण आहे ना, ज्या परिस्थितीतून ते स्वतःचं आयुष्य जगत आले, त्यांचे वडील साल घालत होते, मग त्यांचं शिक्षण कसं झालं, त्यांना हाल अपेक्षा कशा झाल्या, त्या हाल अपेक्षा करून ते आमदार झालेत. सगळे पंचायत समिती निवडून आले, मग सभापती झाले, आमदारकीचे तिकीट भेटले, आमदार झाले. म्हणजे ह्या गोरगरीब वंचितांची जाण असणार नेतृत्व राम शिंदे, त्यांना जाण आहे त्या गोष्टीची. आणि त्या माणसाच्या माघारानं आम्ही बी सर्वसामान्य घरातलेत ना. आज म्हणजे सुरुवातीपासून आम्ही भाजपचीच कार्य होते. म्हणजे आम्हाला सांगायचा उद्देश काय आहे की राम शिंदे साहेबांना समाजातील प्रत्येक घटकाची जाण आहे. त्यांना माहिती ना परिस्थिती काय असती, गरिबी काय असती, हाल अपेक्षा काय असतील. त्याच्यासाठी त्यांनी त्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये एवढा विकास या मतदारसंघात केला. त्याला नजर लागली, अनफॉर्च्युनेटली ती झालं, ते त्यांचा पराजय झाला. आम्ही ते ॲक्सेप्ट पण केला. त्याच्यानंतर 2.5 वर्षात आमदार पडून सुद्धा म्हणजे राम शिंदे आमदार पडले आणि परत त्यांना MLC म्हणजे विधान परिषद भेटल्यानंतर स्थानिक आत्ता निवडून जनतेतून ते आमदार त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कामं जास्त आहेत. प्रत्येक गावात जाऊन पहा तुम्ही. धन्यवाद. मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की राम शिंदे हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघाला आपलंसं करण्यात यशस्वी झाले आहेत का? नक्कीच. आता जे जनतेचे कौल येत आहेत ह्याच्यातनं तर नक्कीच दिसतं आहे की आपलंसं करण्यात त्यांनी फार मोठं यश मिळवलं आहे. आणि 100% राशीन जिल्हा परिषद गटातनं लीड घेतील ते. म्हणजे तुमचं एकंदरीत मत आहे की ते आपलंसं करण्यामध्ये यशस्वी झालेलेच आहेत, त्यामुळंच जनमताचा कौल त्यांच्या बाजूने झुकत आहे. दुधाच्या अनुदानाचा प्रश्न असेल तो त्यांच्याच मार्फत सुटलेला आहे. आता परवाचा आम्हाला फोन आला होता नारायणराव जगतापांचा की त्यांच्या डेअरीचं जे अनुदान जी कुठं काय आडकाठी घालण्यात आली होती
ते प्रश्न मार्गी लावला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सत्कार करायचा आहे साहेबांचा, की त्यांच्यामार्फत आम्हाला अनुदान आमचं जे रखडलं होतं ते आम्हाला मिळण्यात यशस्वी आम्ही झालो आहे व साहेबांच्या माध्यमातून. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा इतर बाकीचे कुठले प्रश्न असतील आणि सर्वसामान्य कार्यकर्ता साहेबांना फोन करून सुद्धा चर्चा करू शकतो की बोलू शकतो माझं साहेब असं असं काम आहे अडलं आहे, आणि साहेब पण त्याला उत्तर देतात. हां, जर काम होत नसेल तर ते असं सांगत नाहीत की बा तुझं काम होईल, जर होत नसेल तर ते सांगतात की बा ही काम अवघड आहे माझ्याच्याने होण्यासारखं नाही, पण तरी पण ती प्रयत्न करतात. मग ते काम होईल नाही तर नाही होईल, पण असं गंडवागंडवी तर त्यांनी आजपर्यंत कोणाची केली नाही. बाप्पाराव, तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये? प्रश्न काय होता? आपलंसं करण्यात कितपत यशस्वी झाले? अहो, आत्ता जर तुम्ही मतदारसंघात फिरले किंवा राशीन जिल्हा परिषद गटात जरी फिरले तरी तुम्हाला त्याचा अनुभव येईल की लोकांची किती सहानुभूती साहेबांविषयी आहे. त्यांनी आपलंसं केल्यामुळंच झालं आहे ना तो बदल. आता जनता जनार्दन तुम्ही तर समजू शकता. एक मिनिट आबा, तुम्ही शिंदे साहेबांबरोबर म्हणजे त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दी सोबत आहात, तर तुम्हाला काय वाटतं? नाही, ती कार्यकर्ते सांभाळलेच ना त्यांनी, त्यामुळेच थांबलेत ना सगळे कार्यकर्ते आतापर्यंत. म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते सरपंच असल्यापासून चोंडीचे तुम्ही त्यांचा कार्यकाळ पाहिलेला आहे? पाहिलं, पूर्ण पाहिलं नाही ना, पण ते त्या परिस्थितीत आल्यामुळे त्यांना जा नाही त्या पद्धती कार्यकर्ते सांभाळते ते सगळे. मला एवढंच म्हणायचं आहे की जो तुम्ही प्रश्न विचारला फार सुंदर प्रश्न विचारला की जाण असणारा माणूस. तर जाण असणारा माणूस असा आहे की प्रत्येक आत्ता आपण गेल्या महिन्यामध्ये साहेबांनी दौरा काढला गावभेटीचा, आणि गावभेटीमध्ये ज्यावेळेस साहेब गावागावामध्ये गेले तर उत्स्फूर्त गावाने वाजवत गाजत त्यांचं स्वागत केलं. आणि जनसंवाद यात्रा काढली त्यावेळेस गावाने वाजत गाजत त्यांचं स्वागत केलं. दुसरी गोष्ट, साहेबांना निम्म्या रात्री जरी कुणी फोन केला कुठल्याही गावातल्या, पुढारी जाऊ द्या कार्यकर्ता जाऊ द्या, पण सर्वसामान्य माणसाने जरी फोन केला साहेबांना तर ते एका मिनिटात उचलतात आणि त्याची जी काही शंका आहे त्याचं निराकरण करतात. आणि दुसरीकडं इकडे पीएला फोन करावा लागतो, दुसरा पीए तिसऱ्या पीएला, तिसऱ्या पीए चौथ्या पीएला. आजपर्यंत रोहित दादाचा नंबर कोण तुमच्याकडे आहे का? नाही. रोहित दादाचा नंबर आहे का? तर असा माझा सवाल आहे. राम शिंदेचा नंबर कुठल्याही गावात कुठल्याही माणसाकडे मिळणार आणि सहजपणे फोन उचलणारा माणूस आपला माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. आणि जनमानसातली एक प्रतिमा, चांगली प्रतिमा असणारा एक माणूस म्हणजे राम शिंदे.